नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी अरुणा. माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत मस्त दम आलू. पुरी भाजीचा बेत आहे आज मस्त. तर चला मग बघूया रेसिपी. तर इथं बघा, सगळ्यात पहिले तर मी भात आणि असे बघा आलू छोटे-छोटे ते मी कुकरला लावून घेत आहे. बघा किती छान मस्त छोटे-छोटे आलू आणले होते मी. तर चला म्हटलं दम आलू करूया. आजचाच कसा स्पेशल मस्त निवांत बेत होता, पण यांना काही कारणामुळे ड्युटी जावं लागते आहे. तर सकाळीच खूप घाई गडबड होते. संडेला यांना सुट्टी असते, पण आज काही यांना सुट्टी नाही आहे. आज थोडा वेळ त्यांना बाहेर जावं लागणार आहे साईडवरती. तर असं काय मी घाई गडबड करत आहे. तर बघा, इथं मी भात लावून घेते आणि एका डब्यामध्ये बटाटे पण शिजायला टाकते. रविवारचा कसाच मस्त निवांत सगळा वेळ असतो, पण आज निवांत नाहीये. आज खूप घाई गडबड आहे मला. तर इथं दोन्ही डबे मी कुकरला लावून घेत आहे. कुकरचं झाकण लावून आपण गॅसवर बटाटा शिजायला ठेवू. बटाटा आणि भात. कुकर होते तोपर्यंत मी तुम्हाला मसाला दाखवते. असं मी वाटण करून ठेवते बघा. कांदा, टोमॅटो, खोबरं असं भाजून मस्त छान वाटण करून ठेवते. हे असं वाटण करून ठेवलं ना, की पटकन घाईच्या वेळेस आपल्याला भाजी करता येते. कांदा, टोमॅटो, खोबरं हे भाजून छान मस्त आलं लसूणची पेस्ट टाकून त्याच्यामध्ये भाजून घेत असते मी आणि छान मस्त मिक्सरला बारीक मिक्सरला वाटून मस्त फ्रीजमध्ये ठेवायचं असते. 8 ते 10 दिवस हे वाटण आपल्याला चांगलं पुरते, म्हणजे खराब वगैरे काही होत नाही. तर बघा, इथं मी कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे, कढीपत्ता आणि जे वाटण करून ठेवलेलं ना, ते वाटण घालून घेतलेलं आहे. कोणतीही लाल मसाल्याची भाजी आपल्याला करायची असले ना, की अशी मग झटपट होते पटकन. तर सुके मसाला टाकून घेते आता. 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेला आहे. 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि आपला गरम मसाला, थोडीशी धना पावडर, थोडी हळद आणि 2 चम्मच मीठ टाकून घेणार आहे इथं. तर छान मस्त आता मसाल्याला एकजीव करून घेऊया आपण. छान मस्त मसाला मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून थोडा वेळ तेल सुटोस तोपर्यंत मसाल्याला आपण भाजून घेऊया. झाकण ठेवून घेऊ. आता आपला कमी गॅसवर मसाला होतोय. एका गॅसवर भात आणि बटाट्याचं मी कुकर लावलेलं आहे, तुम्ही बघितलंच. ते होते तोपर्यंत इकडं पुऱ्यांकरता मी कणिक मळून घेत आहे. थोडंसं आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ आणि थोडा रवा घेतलेला आहे. रवा घेतला ना तर पुरी मस्त छान फुगते आणि तेलकट होत नाही. तर मीठ आणि थोडं तेल टाकून घेतलेलं आहे मी. आता कणिक मळून घेते. कणिक छान मुरेल 10-1 मिनिटं, तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊया. आणि पुरीसाठी ना अशी घट्ट कणिक मळायची. पातळ कणिक मळली तर ते पुरी ना खूप तेल शोषून घेतात. तर बघू शकता तिथं किती घट्ट कणिक मी मळलेली आहे आणि रवा असल्यामुळे अजून कणिक थोडी घट्ट होणार आहे. तर कुकरला शिट्टी झालेली आहे. गॅस आता बंद करून घेते आणि अशी घट्ट कणिक मळून ठेवायची पुरीला. तर इकडं आपले वाटण आपण कढईत टाकलेलं, त्याला पण छान मस्त बघा तेल सुटलेलं आहे. पुरी भाजीला ना छान मस्त तर्री आली पाहिजे. तर तेल जरा जास्तीचंच वापरायचं लाल भाजीमध्ये. तेल तापायला ठेवते पुरी करता. तेल तापेल तोपर्यंत आपण इकडं भाजीचे तर्री आलेली आहे बघा वाटणाला. तर ज्या कुकरमध्ये मी भात आणि बटाटा शिजवून घेतला ना, तर त्याच्यात खाली पाणी होतं गरम. तेच पाणी मी भाजीला वापरले आहे. कारण लाल मसाल्याची भाजी आपण जेव्हा करतो तेव्हा गरमच पाणी वापरायचं, तर्री छान येते. तर बघा इथे मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे. छान मस्त मिक्स करून घेतलेलं.
आणि बटाटा आपण थोडासा फ्राय करून घेऊया तेलामध्ये थोडे मसाले टाकून. तर इथे मी 1 चम्मच लाल तिखट, थोडी हळद आणि मीठ आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे. छान मस्त कस्तुरी मेथी टाकली थोडीशी कुस्करून आणि तो बटाटा बघा असा सोलून मी ठेवलेला. तर बटाटा घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि छान मस्त थोडासा बटाटा फ्राय करून घेऊया. फ्राय केला ना असं बटाटा की छान मस्त टेस्ट त्याच्यात फ्लेवर उतरतो सगळ्या बटाट्यामध्ये. इथं आपण आज दम आलूची भाजी बनवणार आहोत. दम आलू करण्याकरताच मी असे छोटे-छोटे बटाटे आणले होते. तर बघू शकतात किती छान सुरेख रंग आलेला आहे मस्त आपल्या बटाट्यांना. तर रस्सा पण बघा किती छान तर्री आलेली आहे. छान मस्त गचका फुटतोय त्याला. तर आता आपण ते बटाटे आपण फ्राय करून घेतलेले ना ते घालून घेऊया. आणि असंच लो म्हणजे खूप कमी गॅसवर आपण उकळी काढून घेऊया. जेवढं कमी गॅसवर ही भाजी होऊ देणार ना तेवढी तर्री येणार. तर एका साईडला आता मी भाजी होऊ देणार झाकण ठेवून आणि एकाकडे पुऱ्या तळून घेणार. तर झाकण ठेवून आपण आता थोडा वेळ शिजू देऊया. भाजी होते तोपर्यंत आपण पुऱ्या पण छान पटापट करून घेऊया. आधी सगळे गोळे करून ठेवते. तेल पण कमी गॅसवर मी तापायला ठेवलेलं आहे. छान पटापट सगळ्या पुऱ्या लाटून घेते. आणि आज यांना डब्याला हेच मला द्यावं लागणार आहे, पुरी भाजी. कारण आधीच सगळा प्लॅन करून ठेवला होता, की उद्या आपल्याला पुरी भाजी करायची आहे. आणि असं ना स्पेशल मस्त संडेलाच होते. रोज काही पुरी भाजी होत नाही. तर संडेलाच असं मी विशेष बेत करत असते. तर बघा छान मस्त पुऱ्या बघा किती छान मस्त टम्म फुगताय. रवा टाकल्यामुळे ना तेलकट होत नाही पुरी अजिबात आणि तेल पण आपलं जास्त लागत नाही. पटापट होतात पुऱ्या, फुगतात मस्त. बघू शकता तुम्ही किती छान मस्त फुगताय सगळ्या पुऱ्या. तर अशा पटापट माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहे इथं. आणि आता मी ना थोडे पापड पण तळून घेणार आहे. तेल ठेवलंच आहे तापायला तर म्हटलं जरा पापड पण तळून घेऊया. तर असा काही आजचा बेत होता. छान मस्त रेडी आहे इथं जेवण बघू शकतात. भाजीला पण किती छान मस्त उकळी येत आहे. आणि तवंग तुम्ही बघू शकतात किती छान मस्त तर्री आलेली आहे. तर यांना देते नाश्ता आणि हे माझं दुपारचं म्हणजे हे गेल्यानंतर मी जेवण करत आहे. तर या मंडळी तुम्ही पण जेवायला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.